आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आहेत हे सगळे त्यांना सपोर्ट। आणि मग डेडिकेटेड कॉमन मॅन जे स्वतःला त्यांनी पदवी दिलेली आहे, कशासाठी ते डेडिकेटेड आहेत? कुठल्याही सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे, जो त्रास आहे, त्याच्याकडे कानाडोळा केला जातोय। ते इकडचे पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तेही असून जर त्यांच्याच ठाणे नगरीतला ठाणेकर आज त्रस्त आहे। आज तर हे आंदोलन टोईंग विरोधात झालं, पण असे कित्येक इश्यूज आहेत जे ठाणेकरांना त्रास देत आहेत। त्या इश्यूजकडे हे डेडिकेटेड कॉमन मॅन दुर्लक्ष का करतायत? अजून किती म्हणजे कशाची वाट बघतायत? आज फक्त मी सांगते, राजकीय पक्ष नाही, ठाणेकर म्हणून त्रस्त ठाणेकरच रस्त्यावर उतरतायत। आणि ह्या एका गोष्टीसाठी नाही, ठाणे बोरिवली टनेल असेल, कावेसर लेक असेल, येऊरमध्ये जे चालू आहेत अनऑथराइज्ड बार्स त्याच्यासाठी असेल, प्रत्येक गोष्टीसाठी जर सामान्य ठाणेकरांना उतरायला लागत असेल तर जे आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं काय काम आहे? ते कशाला बिळात लपून बसलेले आहेत? आता येतील मतं मागायला, पण आज जेव्हा हे सगळे प्रश्न ठाणेकरांना भेडसावतायत तेव्हा लोकप्रतिनिधी कुठे आहेत? का नाही ते ठाणेकरांबरोबर उतरून उभे राहत आहेत? हा आमचा प्रश्न डेडिकेटेड कॉमन मॅन ह्यांना। राजकीय पक्ष नाही, कुठली संस्था नाही, पण एक सामान्य ठाणेकर हा रस्त्यावर उतरलेला आहे। त्रस्त ठाणेकर, टोईंग व्हॅनला त्रस्त झालेला ठाणेकर, त्यातूनही जास्त सगळ्यात त्रस्त महिला आहेत। महिलांच्या टू व्हीलर ज्या प्रकारे उचलून नेतात, ब्रिज खाली ठेवतात आणि त्या सोडवायला गेल्यावर तिकडे गुंड प्रवृत्तीची मुलं बसलेली असतात, त्यांच्याकडे ना आयडी कार्ड असतं ना काही, आणि महिलांशी अतिशय आगाऊपणे, उद्धटपणे ते वागणूक करतात। हे महिलांना अजिबात मान्य नाही। टोईंग बेकायदेशीर आहे। टोईंगमुळे सामान्य नागरिकांना त्रास होतोय। टोईंग केल्यामुळे कुठेही ट्रॅफिक मध्ये फरक पडत नाही आहे। 6 महिने जेव्हा टोईंग व्हॅन बंद होती तेव्हा ही ठाण्यात ट्रॅफिक सुरळीतपणे चालू आहे। हे जे डिवायडर टाकतायत मध्ये, कुठे डायव्हर्जन्स टाकतायत, त्याच्याकडे लक्ष द्या। जे रिक्षात 5-5, 6-6 माणसं, ट्रॅफिक पोलिसांना कामच करायचं असेल ना, आम्ही त्यांना सांगतो काय काय करा ज्यामुळे ठाण्याचा ट्रॅफिक सुरळीत होईल, पण त्यांना ते करायचं नाहीये। ज्या गोष्टीचा फक्त पैसा मिळतोय ती गोष्ट त्यांना करायची आहे, ते म्हणजे बेकायदेशीर टोईंग। बेकायदेशीर टोईंगला हा प्रत्येक ठाणेकराचा विरोध आहे। अजय जयांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे ते आम्ही असंच चालू ठेवणार, आणि ठाणेकर म्हणून आम्ही या आंदोलनात सामील झालेलो आहोत। महिला म्हणून मी आज इकडे आलेली आहे। सर्वाधिक त्रास टोईंगचा मी परत सांगू इच्छिते महिलांना होतो।